हॅलो फ्रेंड्स, आज आपण टेस्ट नंबर 15 मधील उदाहरण पाहू. 21 नंबरचं उदाहरण पहा. 9 बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती? आता पहा, यासाठी एक सूत्र आहे. सूत्र लक्षात ठेवायचं. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज. आंतरकोनांच्या मापांची बेरीज बरोबर n-2 गुणिले 180. या सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला. सूत्र आपण उजव्या बाजूला लिहिलं. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज बरोबर n-2 गुणिले 180. आता इथं पहा, 9 बाजू आहेत, म्हणजे n ची किंमत किती? n बरोबर 9. किमती ठेवा. 9-2 गुणिले 180 बरोबर 7 गुणिले 180. 18 शून्याला 0, 18 9 18 7 126, म्हणजे 1260 अंश. म्हणजे उत्तर काय आलं? आंतरकोनांच्या मापांची बेरीज 1260 अंश. 22 नंबरचं उदाहरण पहा. y-10 आणि y+30 हे एकमेकांचे पूरक कोन आहेत, तर y बरोबर किती? आता यामध्ये सूत्र लक्षात ठेवा. पूरक कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 180 अंश. आणि आणखीन एक सूत्र लक्षात ठेवा. कोटी कोनांच्या मापांची बेरीज बरोबर 90 अंश. आता आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल? पहा, हे दोन एकमेकांचे पूरक कोन आहेत, म्हणजे आपल्याला पहिलं सूत्र वापरायचं आहे. पूरक कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश. आता यांच्या मापांची बेरीज म्हणजे काय येईल? y-10 अधिक y+30 बरोबर 180. y अधिक y 2y वजा 10 अधिक 30 अधिकचे 20 बरोबर 180. 2y बरोबर 180 अधिकचे 20 बाजू बदलल्यानंतर काय होतील? वजा 20. 2y बरोबर 160, म्हणून y बरोबर 160/2. 2 भागिले होतील, 2 न भाग द्या 80. म्हणजे y ची किंमत किती आली? y बरोबर 80. हे आलं उत्तर. 23 नंबरचं उदाहरण पहा. 30 गुणिले 10 भागिले 5 वजा 17 बरोबर किती? आता यामध्ये आपण एक सूत्र पाहिलेलं आहे. पहा, असं आहे. कंसाचे भागुबेव म्हणजे काय? अगोदर कंसाचा सोडवायचा, नंतर क्रम कोणता? भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवायचा. आता यामध्ये कसं सोडवावं लागेल? पहा, 30 अगोदर भागाकार करा. 10 गुणिले 5 10 भागिले 5 किती? 2, म्हणजे 30 गुणिले 2 वजा 17 बरोबर 30 दोन्ही 60 वजा 17. 60 मधून 17 गेले, खाली किती राहिले? 43.
उत्तर किती आलं? 43. 24 नंबरचं उदाहरण पहा. 19,321 चे वर्गमूळ बरोबर किती? आता पहा, वर्गमूळ आपल्या इथं 5 अंक दिलेले आहेत. मोठी संख्या जर असेल तर कशा पद्धतीनं काढायचं हे आपण पाहू. आता पहा, इथं 5 संख्या आहेत. समजा 100, ह्या संख्येचा वर्ग किती? 100चा वर्ग म्हणजे 1चा वर्ग 1 आणि 2 शून्य आहेत म्हणून 4 शून्य. म्हणजे किती अंकी संख्या आली? 5 अंकी, 10,000. 200चा वर्ग, ही 5 अंकी संख्या, ही 5 अंकी संख्या आहे, बरोबर. 2चा वर्ग 4, 2 शून्य आहेत म्हणून 4 शून्य, म्हणजे 40,000. म्हणजे 19,000 कसे येतं? 10,000 आणि 40,000च्या दरम्यान आहेत. परंतु हे कशापेक्षा कमी येतं? पहा, 40,000च्या निम्म्यापेक्षा कमी. 40,000चे निम्मे 20,000 त्यापेक्षा कमी, कारण 19,000 आहेत. म्हणजे 150 पेक्षा कमी संख्येचं वर्गमूळ असलं पाहिजे. मग 150 संख्यापेक्षा कमी, समजा आपण 40 संख्या घेतली. पहा, अगोदर 150 पाहू आपण. 150चा वर्ग किती येतो? 15चा वर्ग 225 आणि 1 शून्य म्हणून 2 शून्य. ही 5 अंकी संख्या आली, 22,500. परंतु यापेक्षा 19,321 कमीत, म्हणजे जवळची असणारी संख्या आहे. इथं एकक स्थानी 1 आहे, म्हणजे 150 पेक्षा कमी संख्या आहे की ज्याचा वर्ग 1 असला पाहिजे. एकक स्थानी 1 येईल. कोणती संख्या येईल? पहा, आपण 140 घेऊन पाहू. 140चा वर्ग बरोबर 14चा वर्ग 196, 1 शून्य म्हणून 2 शून्य. पहा, 19,600 आणि 19,321. म्हणजे यापेक्षा ह्याच्या जवळची संख्या असणार आहे. कोणती संख्या मग ह्याच्या जवळची? 139चा वर्ग बरोबर किती येईल? ही संख्या येते, 19,321. आता कशी येते पहा, आपण पाहिलेलं आहे 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा. हे उत्तर आलेलं आहे. उत्तर काय आलं? 139. हे उत्तर आहे. या संख्येचं वर्गमूळ किती? 139. आता आपल्याला पाहायचंय की 139चा वर्ग ही संख्या येते का? कसं पाहता येईल? पहा, आपण 2 अंकी संख्येत 3 अंकी संख्येचा वर्ग 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा पाहिलेला आहे. 3 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा? 9चा वर्ग 81ला 1, हातच्या आले 8. हातच्या आले 8. दोन्हीचा गुणाकार 13 गुणिले 9 117. 117च्या दुप्पट 234 आणि 8 242ला 2. 242ला 2, हातच्या आले 24. 13चा वर्ग, आता 2 अंक घ्या. 13चा वर्ग 169. यांची बेरीज केली, अधिक 24 मिळवले 3, 9, 1, 193. म्हणजे पहा, 19,321 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 139चा वर्ग आहे. म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती येईल? 139. हे आलं उत्तर. पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येईल 5 अंकी संख्या म्हणजे कशा पद्धतीनं काढायचं ते आपण पाहायचं. एकक स्थानी कोणती अंकी संख्या आहे त्यावरून आपण पाहायचं की कोणती संख्या असेल. आता यानंतरचं उदाहरण पहा. 25 नंबरचं उदाहरण. 2.1/7 वजा 3.8/14 बरोबर किती? आता पहा, ह्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांकी संख्या. ह्याला अपूर्णांकामध्ये बदलायचं. कसं बदलता येईल? ह्या दोन्हीचा गुणाकार 7 दोन्ही 14, त्यामध्ये 1 मिळवला. 14, 7 दोन्ही 14 अधिक 1 15/7 वजा ह्या दोन्हीचा गुणाकार 14 त्रिक 42, 42 आणि 8 50/14 बरोबर.
छेद समान करा, 2 न भाग द्या. 2×7 = 25 2 50. काय आलं? 15/7 - 25/7. आपल्याला माहित आहे छेद समान असेल तर अंशाची बेरीज वजाबाकी आहे जशाल तरी घेतात. 15 - 25 आणि 15 - 25 म्हणजे किती? मोठी संख्या वजा 25 मधून 15 गेले 10. 10/7 हे आलं उत्तर.